कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धडाचे मॅन ऑफ द मॅच रेडी यायचे टॉस बॉक्समध्ये कृपया विनंती करेल मी. आणि विश्वा 11 संघ विश्वा रबी 11 संघ यावेळी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय आणि ईडी संघ ईडी 11 यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरलाय पाहावं लागेल. यावेळेस स्ट्राईक वरती गणेश आणि नॉन स्ट्राईक वरती आनंद आला आपण पाहतोय. गोल्डनच्या ट्रॅकचा विचार केला तर प्रमोद आणि प्रमोद यावेळेस गोल्डनच्या ट्रॅक वरती आलाय. पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता गणेश आणि प्रमोद सलामीची जोडी हिरेबाडी संघाची. आणि यावेळेस आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला मात्र आपापले संघ मालकांसाठी खेळत असताना एकमेकांसमोर पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. ओहो यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका खेचून काढलाय. ओय ओय यगड्यान त्या झाडा बिडा पार मोडीत गेल्या. हा अरे काय आहे हा. यावेळेस फटका चांगला चेंडू आउट ऑफ पार चौकाराच्या साह्याने इथे मात्र खातं खोलत असताना टीम विश्वा रबी 11 संघाच्या 4 धावा धाबलकावरती. यावेळेस निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी. विचार केला तर पहिला चेंडू देखील निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडू वरती इथे चौकार लगबला गेला गणेशच्या माध्यमातून आणि तिसरा चेंडू निर्धाव आलाय. चला मेन ऑफ द मॅच द्यायचंय धनाजीला. इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे जेम्प इथे मात्र विचार केला तर भरपूर कष्ट मैदानाच्या आतमध्ये भरपूर सारी मेहनत पाहायला मिळाली. गणेश या फलंदाजाची शेवटच्या क्षणाला जेम्प केला आणि मात्र आपल्या स्वतःचं विकेट टिकवून ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस यस नो चेंडू असेल. इथे मात्र फ्री हिट फलंदाज गणेश साठी पाहावं लागेल. इथे मात्र गोलंदाजाने आणि इथे मात्र विचार केला तर कमालेचा इथे यष्टीरक्षक आणि इथे मात्र फ्री हिट चेंडू होता आणि फ्री हिट चेंडू वरती मात्र विकेट दिली जाणार नाही. फक्त आणि फक्त रनआउटची विकेट असेल. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना धावफलक पुढे सरसबला जाईल. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात.
इथे स्ट्रायकरवरती अनंत होता. इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकांचे दाबल विचार केला तर 12 धाब्यांवरती पोहोचलंय. इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकांचे दबलकाचा विचार केला तर 12 धाब्यांवरती जाऊन पोहोचलं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिले सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना नवनीत. ओहो, यावेळेस पहिला चेंडू. इथे मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. चेंडूवरती शतरक्षक आला होता. इथे चुका झाल्यात आणि इथे मात्र बाईच्या धाव मात्र एक जोडली जाईल. अशा 2 धाबा 2 बॅटच्या आहेत का? येस, 2 धाबा 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावल्या गेलेत. 14 धाबा धावफलकावरती. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र गणेशला थांबवण्याचं काम इथे केलं जाते. नवनीत या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहावं लागेल. अजून एक निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी. विचार केले तर सातत्याने सलगचा तिसरा चेंडू, बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव आलाय. इथे मात्र कमालीची गोलंदाजी. यावेळेस खराब चेंडू. यावेळेस स्क्वेअरचा मारा बंद तर धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 15 धाबा धावफलकावरती जोडले गेले. ओहो, यावेळेस फटका दमदार आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फटका, ग्राउंड टू ग्राउंड, चेंडू आउट ऑफ पार. यावेळेस गणेशच्या बॅट मधून आला हा षटकार. या षटकार ओहो, यावेळेस फुलटॉस चेंडू वरती, दांडी 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 गुळली. इथे गणेशला माघारी परतावा लागेल. फर्निचर बिघडवलं. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात नवनीतने. फलंदाज गणेश शुद्ध बाद होईल. हद्रा क्रमांक पहिला दिला जातोय टीम विश्व रवी 11 संघाला. गणेश बॅक टू पवेलियन.
यस गुलांच्या ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांघिक एवढ्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना राकेशला आपण पाहतोय मॅन फॉर्म पाच कडकवाडी संघाचा हा खेळाडू आहे. पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय योगेश वाघमारे. इथे पहिला चेंडू निर्धाव आलाय कमालीची गोलंदाजी राकेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस इथे स्लिप क्षेत्ररक्षकांनी थोड्याशा चुका केल्या त्या चुकांचा मोबदला मात्र मिळत असताना 2 धावेने इथे टीम भीष्मा रबी 11 संघाला. यावेळेस फटका चांगला आहे पंच वन बाउन्स. यस इथे वन बाउन्स चेंडू होईल फरार चौकार. चौकाराच्या साहाय्याने इथे मात्र दाफलक पुढे सरसावत असताना 27 धाबा दाफलकावरती. अजून एक चांगला फटका इथे मात्र सातत्याने थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असतं. इथे मात्र सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळाला अनंतच्या पाडामधून. या चौकाराच्या साह्याने दाफलकाचा जर विचार केला तर 31 धाव्यांवरती जाऊन पोहोचलं या. इथे मात्र निर्धाव चेंडू पंच चौथा बॉलावर षटकार आहे का चौकार तिसऱ्या बॉलला का तिन्ही चौकारच आहेत का. पहिला डॉट आला नंतर बाईच्या 2 त्याच्यानंतर 3 चौकार आले आणि एक आता एक निर्धाव आला. नवीन दाबालकाचा विचार केला तर 35 धाबा दाबालकावरती आहेत. इथे मात्र बॅटला ब्रश करून चेंडू निघून जात होता यष्टीरक्षकाच्या डोक्यापर्यंत हा चेंडू त्यावरती चांगलं बॅकअप. मात्र या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना 36 धाबा दाबालकावरती.
यावेळेस फटका फसलाय चेंडूवरती शतरक्षक आणि इथे मात्र शतरक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या. त्या चुकांचा मोबदला इथे मिळत असताना टीम विश्वरबी 11 संघाला 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. इथे मध्ये या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 38 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला. इथे मात्र चेंडू थांबत नाही. थर्ड मॅन रेंजमध्ये चेंडू टाबल झालाय आणि याच्यावरती मिळतील 4 धावा. चौकऱ्याच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या इथे मात्र अजून एक दमदार फटका आहे. इथे चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला होता. चेंडू थांबणारा नाहीये. शतरक्षकाला चुकवून चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार. चौकार. इथे अजून एक मोठा फटका. अजून एक चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्ड मॅन रिजन मध्ये. इथे मात्र चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अनंतच्या बॅटमधून चौकार चौकार चौकार. सलगचा 3रा चौकार इथे पाहायला मिळाला अनंतच्या बॅटमधून. या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 50 कंप्लीट होत असताना विश्व रबी 11 संघाची हा यावेळेस चेंडू आवटा पार. चेंडू थांबणार नाहीये. चेंडूवरती मात्र मिळतील 6 धावा. षटकाराच्या साहाय्याने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. यावेळेस अनंत ब्रँड षटकार. विचार केला तर 56 धावा धावफलकावरती आणि 57 धाबांचं टार्गेट आहे. आदित्य 11 संघाचा कर्णधार आणि स्वराज्य 11 संघाचा कर्णधार. आदित्य 11 संघाचा कर्णधार आणि स्वराज्य 11 संघाचा कर्णधार. कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
या स्वराज्य 11 संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलं इथे मात्र आदित्य 11 संघाला. यावेळेस इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र कमी पहिल्या चेंडूवरती इथे मात्र प्रमोदने पूर्णपणे हल्ला बोल केलाय. इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. गलीच्या डोक्यावरनं हाच फटका. इथे मात्र चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. चौकाराच्या साह्याने इथे खातं खोललं जात आहे टीम AD 11 संघाचं. फटका चांगला आहे. 2 शतरक्षक चेंडू मागे धावतील मात्र तत्पूर्वी चेंडू पोहोचेल सीमा पार. यावेळेस अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय प्रमोद या फलंदाजाच्या बाड मधून. इथे चेंडू मागे अजित. इथे मात्र चांगलं शतरक्षण. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने धावफलक मात्र दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय. 10 धाबा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र विचार केला तर कमालीचा फटका. शॉर्ट मिड विकेट शतरक्षकाच्या डोक्यावरनं हा फटका आला. इथे चेंडू थांबत नाहीये. चेंडू झाला फरार. चौकार. लॉंग लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यावरती मात्र चौकाराच्या सायने धावफलक पुढे सरसावत असताना 14 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र चांगले शतरक्षण. एक सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल दाब्याने धावफलक 15 धाबा धावफलकावरती. इथे आता मात्र इथे नवनीतला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक पहिला दिला जातोय टीम AD 11 संघाला. नवनीत बॅक टू पॅव्हेलियन. पाणी द्यायचंय. खराब फटका बघूया.
इथे पहिला चेंडू होता आणि त्या पहिल्या चेंडू वरती माघारी परतावा लागेल प्रमोदला. इथे मात्र हलकासा ब्रश करून चेंडू जाऊन विसावला एष्टी रक्षकाच्या हाताखाली. इथे मात्र प्रमोद बॅक टू पॅव्हिलियन इझी. नवीन फलंदाज इथे मात्र राकेशला आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. मॅनफॉर्म पाचखडकवाडी संघाचा हा खेळाडू. ते धोक्याची घंटा आणि इथे मात्र रिफर गेलं इथे मात्र पाहावं लागेल. यस विकेट असेल. इथे मात्र माघारी परताप लागेल प्रकाशला. यस नवीन फलंदाज अजयला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेश वाऱ्यान 3 षटक्या मारल्या तर तुला म्हण 5000 कैलास खडके वायरमॅन. यस राकेश ने जर 3 षटकार लगवले तर कैलास खडके बायरोमॅन यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिक लगवली षटकार. तर इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक 5000 वाचले तुमचे धन्यवाद. इथे मात्र राकेशला माघारी परतावा लागेल. हद्रा क्रमांक 30 दिला जातोय टीम ईडी11 संघाला. राकेश बॅक टू पब्लिक. यस नवीन फलंदाज बालचंद्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आपण बालचंद्रला पाहतोया. इथे विचार केला तर निर्धाव चेंडू आलाय. इथे मात्र जुने एक निर्धाव चेंडूची सांगत आहे. कमालीची गोलंदाजी विचार केला तर पहिले चेंडूवरती योगेशने प्रमोद सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवले. त्याच्यानंतर सातत्याने कमालीची गोलंदाजी निर्धाव चेंडू हाताळले जातात. इथे मात्र अजून एक निर्धाव. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. धावफलक स्थिर 16 या धावसंख्येवरती. ह्या वेळेस घडलंय काय. इथे मात्र माघारी परतावा लागेल अजयला.
आल्या आल्या इथे गोलंदाज गणेश यावेळेस गोलंदाज ट्रॅकवरती आला होता आणि इथे मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अजयला माघारी परतवलंय. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. कमालीची गोलंदाजी. न्यू बॅटर यावेळेस संतोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या गणेशने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अजयला माघारी पाठवलं. यावेळेस कमालीचा फटका आहे. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट होत असताना इथे मात्र एक सिंगल धाब्याने धाफलक पुढे सरसावला जाईल. 17 धाबा धाफलकावरती. अजून एक विकेट. इथे मात्र कमालीची गोलंदाजी. सातत्याने विकेटचं पतन. इथे भालचंद्र देखील माघारी परतावा लागेल. बॅक टू पवेलियन. डीजे नवीन फलंदाज मनोहर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस फटका चांगला आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल. इथे चेंडू थांबत नाहीये. वन बाउन्स चेंडू होईल फरार. यावेळेस मनोहरच्या बॅट मधून आला हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने धाफलकाचा विचार केला तर 21 धाबा धाफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल धाव्याने धाफलक विचार केला तर 22 धावा धाफलकावरती षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. शेवटचं षटक शिल्लक आहे. पाहावं लागेल शेवटचं षटक स्लोगरचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ज्याची ओळख आहे. आणि पाहावं लागेल खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकांत किती धावा येतील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर अमरला आपण पाहतोय. 6 वरती बनवायच्यात 35. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव आलाय. यस यावेळेस स्क्वेअरचा मारा. तर दाब्याने धावलं पुढे सरसावत असताना 23 धाबा धावलकावरती. वरती एक सिंगल. इथे मात्र एक सिंगल धाव्याने धाफलक पुढे सरसावत असताना 24 धाबा धाफलकावरती आपण पाहतोय.
यावेळेस कमालीचा फटका. इथे मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय गली रिजनमध्ये. चौकार पाहायला मिळाला मनोहरच्या बॅटमधून. चौकाराच्या सायने इथे मात्र दाफलक पुढे सर सावत असताना 29 धावा दाफलकावरती. आणि इथे मात्र एक सिंगल. षटक क्रमांक 1 बॉल आहे. नक्कीच 22ची 1 धाव. 1/22च्या धावाने दाफलक पुढे सर सोडलं गेलं. इथे मात्र विजय होत असताना बिश्वा रबी 11 संघ विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. चला यापुढील होणारा सामना स्वराज्य 11 आणि आदित्य 11 नाणेफेकी जिंकले. स्वराज्य 11 संघाने प्रथम शतक निर्णय घेतला गेलाय. आदित्य 11 संघाला इथे मात्र आमंत्रित केले फलंदाजीसाठी.